रेजिस्टर कसं काम करतो, रेजिस्टरचं फंक्शन काय आहे, त्याच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या, कुठला रेजिस्टर कुठल्या डिव्हाइसमध्ये कुठे प्लेस केला पाहिजे याची पण आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. मग रेजिस्टर म्हणजे काय, तर रेजिस्टर हा इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे छोटावाला, की जो रेजिस्ट करतो कशाला, इलेक्ट्रिक फ्लोला किंवा व्होल्टेजला काय करतो, रेजिस्ट करतो. आता याचं काम काय आहे, रेजिस्ट करणे म्हणजे विरोध करणे, विरोध करणे म्हणजे अडवणे त्याला. आता का गरजेचं आहे रेजिस्टर, तर इकडे बघा, समजा तुमच्याकडे एखादी 12 वोल्टची एखादी बॅटरी आहे, 12 वोल्ट बॅटरी आहे आणि माझ्याकडे एक डीसी मोटर आहे, डीसी मोटर आहे माझ्याकडे आणि ती मोटर आहे 5 वोल्टेजची. 12 वोल्टेजची माझ्याकडे बॅटरी आहे आणि डीसी मोटर आहे 5 वोल्टेजची. मग आता काय होणार आहे की जर का मी 5 वोल्टेज जर का डीसी मोटरला दिला, तर डीसी मोटर आहे 5 वोल्टेजची, बॅटरी आहे 12 वोल्टेजची, व्होल्टेज किती आहे, जास्त आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, डीसी मोटरवरती लोड जास्त पडतो, डीसी मोटर खराब होण्याची शक्यता आहे. किंवा समजा तुमच्याकडे एक 3 वोल्टेजची बॅटरी असेल आणि एलईडी असेल. आता एलईडीला पाहिजे आहे तुम्हाला 1.3 वोल्टेज, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एलईडीला पाहिजे आहे 1.3 वोल्टेज, पण तुमच्याकडे बॅटरी आहे 3 वोल्ट किंवा 5 वोल्टची बॅटरी आहे. अशा वेळेस तुम्ही काय करणार, तर तुम्ही रेजिस्टरचा वापर करायचा. रेजिस्टर ह्या केसमध्ये काय करणार, या 3 वोल्टेजमुळे हा एलईडी खराब होऊ नये म्हणून इथे रेजिस्टर आपण काय करणार, प्लेस करणार. रेजिस्टर कसं दाखवतात, तर रेजिस्टरचा सिम्बॉल आहे अशा टाईप, काय आहे झिगझॅग मध्ये आहे, काय आहे तुमचा रेजिस्टरचा सिम्बॉल. जर का व्हेरिएबल असेल, व्हॅल्यू जर का वाढवत असेल, तर हा आहे तुमचा व्हेरिएबलचा सिम्बॉल, हा आहे तुमचा रेजिस्टर आहे, व्हेरिएबल रेजिस्टर किंवा पोटॅशियोमीटर. आता ह्या कंडिशनमध्ये काय होतं की ज्यावेळेस बॅटरीचं व्होल्टेज जर का जास्त असेल आणि आपल्याला रिक्वायर व्होल्टेज जर का कमी असेल, तर आपण रेजिस्टर वापरतो. ह्याचा अर्थ इथे काय झालेला आहे, इकडे व्होल्टेज आणि करंट काय झालेला आहे, त्याच्यामध्ये ड्रॉप झालेला आहे, कुठेतरी काय झालेलं आहे, करंट काय झाला, कमी झालेला आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, त्यामध्ये रेजिस्टर कसा बनलेला असतो, तर तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कुठला रेजिस्टर मॅक्झिमम ठिकाणी कुठला वापरतात, तर कार्बन कंपोजिशन रेजिस्टर. नावातच आहे कार्बन कंपोजिशन रेजिस्टर. कसा असतो कार्बन कंपोजिशन रेजिस्टर, तर सिम्पली काय करायचं, डायग्राम कशी काढायची, तर पहिल्यांदा 2 लीड काढायच्या. आता ह्या लीडची गरज का आहे, या लीडची गरज का आहे, तर ह्या लीड आहेत, ह्या 2 लीड आहेत, ही 1 असेल आणि ही 2 असेल, ह्या 2 काय लीड आहेत. ह्या लीड सर्किटमध्ये आपल्याला कनेक्ट करायच्या. ह्या 2 लीड काय करायच्या, सर्किटमध्ये कनेक्ट करायच्या. याच्या आतमध्ये जर का पाहिला, तर इकडे काय असणार आहे, इकडे असणार आहे तुमचा कार्बन ग्राफाईटचं ग्रॅन्युअल मिक्सचर असणार आहे. ह्याच्या आतमध्ये काय असणार आहे, कार्बन ग्राफाईटचं ग्रॅन्युअल मिक्सचर. इमॅजिन करा, हा रेजिस्टर आहे, याला 2 एलईडी आहेत, एलईडी आपण एकामेकाला कनेक्टेड नाहीत, दोन्हीच्या मध्ये कार्बन ग्रॅन्युअल पावडर भरलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये ग्राफाईटची पावडर बारीक करून यामध्ये भरलेली आहे. आता ह्याला काय केलं, आपण सील केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा रेजिस्टर आहे समजा, याच्या आतमध्ये काय असणार आहे, याच्या आतमध्ये या ट्यूबच्या आतमध्ये कार्बन ग्रॅन्युअल याच्या आतमध्ये भरलेला आहे. इकडून एक एलईडी लावली, इकडून एक लीड लावली, इकडून एक लीड लावली. आता लीडचं काम काय आहे, सर्किटमध्ये कनेक्ट करण्यासाठी. पण ह्याच्यामध्ये जे ग्रॅन्युअल भरलेला आहे त्याच्यामध्ये लीड टू लीड डायरेक्ट कनेक्शन नाही आहे, त्याला तर मिक्सचर थ्रू जावं लागणार आहे. आता ज्यावेळेस करंट इकडून येईल, तो इथेपर्यंत आला, तर डायरेक्ट कनेक्शन नसल्यामुळे तो ग्राफाईटच्या ग्रॅन्युअलमधून म्हणजे बारीक पावडर केलेल्या कार्बनच्या ग्राफाईटच्या ह्याच्यातून जाणार आहे पलीकडे. आता ह्याच्यातून जात असताना थोड्याफार प्रमाणामध्ये कुठं ना कुठेतरी व्होल्टेज काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे, करंट काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. का होणार आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की मटेरियलचे 3 प्रकार आहेत, एक आहे कंडक्टर, एक आहे सेमी कंडक्टर आणि एक आहे इन्सुलेटर म्हणजे नॉन कंडक्टर. अशा कंडिशनमध्ये हा काय पडतो, सेमी कंडक्टरमध्ये पडतो, म्हणजे थोडाफार फ्लोला पुढे जाऊ देईल, थोड्याफार फ्लोला तिथेच अडवेल, त्यातनं हीट प्रोड्यूस होईल, त्यामुळे हा गरम होतो, हीट प्रोड्यूस व्हायला चालू होते इथे. कारण एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे असं होतं. मग आता ज्यावेळेस तुम्ही याला सर्किटमध्ये वापरणार असाल, तर ह्या प्रत्येक ह्याचं मिक्सचर किती प्रमाणात आहे, कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यावर तुम्ही काय असणार, याची व्हॅल्यू ठरणार आहे. आता किती ओहमचं आहे, याचं युनिट काय आहे, तर ओहम आहे. याचं युनिट काय आहे, ओहम आहे. तर ओहम किती ओहमचा रेजिस्टर आहे हे तुम्हाला कसं कळणार, तर ह्याच्यावरती काय असतात, इकडे बँड असतात कलरचे, असं कलर कोडिंग नसतं, कलर कोडिंग म्हणजे कलरचे बँड मारलेले असतात रेजिस्टरवरती. आता ज्या वेळेस तुम्ही हा रेजिस्टर जाल, दुकानामध्ये जाल किंवा कुठेही जाल किंवा बघाल, तर तुम्हाला ह्याच्यावरती कलरचे बँड असतात. त्या कलरच्या बँडवरून तुम्हाला याची व्हॅल्यू काढता येते की बाबा रेजिस्टरची ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे. मग आता ह्याच्या रेजिस्टरची व्हॅल्यू काढायची कशी, तर हा पण खूप वेळा एक्झाममध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे की
रेजिस्टरची व्हॅल्यू काढण्यासाठी जो टेबल असतो टेबल विचारतात किंवा त्याची जी मेथड आहे ती मेथड विचारतात. तर ह्यामध्ये काय केलं जातं इकडे बघा, रेजिस्टरची व्हॅल्यू ऍक्च्युली काढायची कशी. एवढं तर कळालं की रेजिस्टर म्हणजे काय आहे, एक प्रकारचं इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे ज्याला 2 लीड्स आहेत कनेक्ट करण्यासाठी सर्किटमध्ये. मध्ये कार्बन मिक्सचर आहे, बारीक पावडर आहे ग्राफाईटची किंवा कार्बनची. ग्राफाईट हा कार्बनचाच एक व्हर्जन आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, इकडे लीड ठेवलेले आहेत, ह्याच्यामध्ये पावडर आहे. ज्यावेळेस इकडून आपण त्याला 12 व्होल्टेज देऊ त्यावेळेस आपल्याला काय होणार आहे, इकडे पुढे जे डिव्हाइस असेल जर का ते 12 व्होल्टेजवरती काम करणार नसेल, 5 व्होल्टेजवरती 4 व्होल्टेजवरती काम करणार असेल, तर तुम्ही त्या अक्रॉस तुम्हाला जेवढं व्होल्टेज पलीकडे हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, रेजिस्टर तुमचा सिलेक्ट करू शकता, जेणेकरून तुमचा LED असेल किंवा DC मोटर जी पुढे असेल जी कमी व्होल्टेजवर चालणार आहे ती खराब होणार नाही. इलेक्ट्रिकल कंपोनंटला वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कुठला एखादा कंपोनंट असेल तर तो आहे रेजिस्टर.